नमस्कार मित्रांनो, तंत्रज्ञान जेव्हा सामान्य जीवनात एक सोपा आणि सरळ उपाय घेऊन येतो ना, तेव्हाच हा खरा एक विजय ठरत असतो. अशाच एका विजयाविषयी आपण आज बोलणार आहोत, ज्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी एक खरोखरच एक आविष्कार म्हणून एक पोर्टल घेऊन आलेला आहे. तर त्या पोर्टलचं नाव आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणून. या पोर्टलमध्ये तुम्हाला बघा, पूर्वी काय व्हायचं सगळ्यांना की कुठली सुविधा घ्यायची असेल, कुठल्या योजनेचा माहिती घ्यायची असेल किंवा कुठले प्रमाणपत्र काढायचे असतील तर तुम्हाला सरकारी कार्यालयात जावं लागत होतं किंवा कुठे ऑनलाईन वगैरे रजिस्ट्रेशन करायला जावं लागत होतं. पण आता हे सगळं तुम्ही घर बसल्या तुम्ही एकाच पोर्टलवरती करू शकतात, ज्याचं की नाव आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणून सना. यामध्ये तुम्हाला बघा, पूर्वीसारखे कुठल्या प्रमाणपत्रासाठी वारंवार चक्रा मारत बसायची गरज नाही आहे. आणि कुठल्या अनुदानासाठी असो या कुठल्या साहित्यासाठी असो या कुठल्या योजनेसाठी असो, तुम्हाला सगळी काही माहिती सिर्फ या एका पोर्टलवरतीच भेटणार आहे. त्या पोर्टलचं नाव आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणून सना. चला तर आपण याचे काही फायदे बघूया. जसं या एक फायद्यामध्ये बघा, तुम्हाला पहिले संजय गांधी पगार वगैरे करायची असेल किंवा निराधार पगार करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सगळ्या यांच्या सह्या घ्याव्या लागत होत्या. जसं की तलाठी, मंडळाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील ह्यांच्या सह्या घेऊन फाईल ऑनलाईन करा. ऑनलाईन केल्यानंतर ती फाईल तहसीलमध्ये नेऊन द्या. परत ती लिस्ट येईपर्यंत थांबा. त्यानंतर तुम्हाला त्याचे हे होणार आणि त्यानंतर तुम्हाला ती पगार मंजूर वगैरे होणार. आता तसंच एखादा आपल्याला यू आय डी कार्ड काढायचं असलं की तुम्हाला पहिल्यांदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागत होतं. मग सरकारी दवाखान्यात जाऊन त्याचं चेकअप करावं लागत होतं. जेव्हा तुम्ही ते चेकअप केल्यानंतर तुम्हाला त्याचं यू आय डी कार्ड येत होतं. आता हे सगळ्या सुविधा तुम्हाला कुणाच्या रांगेत उभं राहण्याची गरज नाही. ही सगळी सुविधा तुम्हाला ह्या एकाच पोर्टलवरती भेटणार आहे. एक स्वावलंबन कार्ड आहे, त्या कार्डचे यू आय डी रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टलमध्ये. जेव्हा तुम्ही यांचं रजिस्ट्रेशन केलात त्यामध्ये तुम्हाला सगळ्या सुविधा एकाच ठिकाणी भेटणार आहेत. आता काही ठिकाणी बघा, अनुदान घ्यायचं असते आपल्याला. अनुदान जिथं वाटप चालू आहे पण तिथे कुठलं अनुदान भेटणार हे जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. पण आता हे तुम्हाला जर तुमच्याच पोर्टलमध्ये समजलं तर चांगलंच होणार ना. कारण काही जण खूप अपंग बांधव असतात की त्यांना उठता येत नाही, चालता येत नाही. काही जणांना तर असं उचलून ॲटोत बसून घेऊन जावं लागतं. पण मग हे न करता डायरेक्ट तुम्ही तिथेच तुमच्या याच्यानुसार पोर्टलमध्ये जर बघितलं तर हे सगळं सोपं झालं ना आता. पण ह्याच पोर्टलमुळे सोपं होणार. त्यासाठी तुम्हाला ह्या पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागत असतात. मी डॉक्युमेंट्ससाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, जे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टाकलेलं आहे. तिथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याच्यामध्ये. तरी पण मी एक साध्या सोप्या भाषेत तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगते. जसं तुमचं आधार कार्ड, तुमचं अपंगाचं छोटं कार्ड, मोठं यू आय डी कार्ड, त्याच्यानंतर तुमचं उत्पन्न, तुमचं रहिवाशी दाखला, हे पण त्याच्यात तुम्हाला लागणार आहे बघा. आणि इन्कमची हे राहणार, उत्पन्न घ्यावंच कंपल्सरीच आहे त्याच्यामध्ये बरं का. आणि महाराष्ट्राचा रहिवाशी असणं गरजेचं आहे. एक पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर, यावरतीच तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन होणार तुमच्यासमोर काही सुविधा उपलब्ध होणार. त्यामध्ये त्या सुविधेवरून तुम्हाला हवे त्या सुविधेसाठी तुम्ही अर्ज करू शकतात. तेही घर बसल्या, कुठे जाण्याची आवश्यकता नाही आहे किंवा कुठे हे करायची आवश्यकता नाही आहे. झालं की नाही हे सोपं तुमच्यासाठी बघा हे पोर्टल. त्याच प्रकारामध्ये तुम्हाला एखाद्या आता वाटप वगैरे भेटत असतील निधी वगैरे, तर त्या निधीसाठी किंवा संजय गांधीचे जे अनुदान पगार असते किंवा संजय गांधी निराधार जी पगार आहे त्या पगारीसाठी पण तुम्ही ह्याच पोर्टलमधून सध्या अर्ज करू शकतात. घरकुलासाठी आहे. तर हे सगळे पोर्टल्स तुम्हाला ह्याच एकाच पोर्टलमध्ये भेटणार आहेत. त्या पोर्टलचं नाव तर मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे आणि डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत हे पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि ह्यामध्ये तुम्हाला एक विशेष म्हणजे तुमच्यासोबत कुठे असली फसवणूक वगैरे होते किंवा कुठे एखाद्या वेळेस काही अडचण येते, त्या अडचणीसाठी पण तुम्हाला ह्यामध्ये एक टोल फ्री नंबर दिलेला आहे. तुम्ही त्यावरती कॉल करून सगळ्या माहिती घेऊ शकता किंवा माझ्या साहित्याच्या याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे किंवा तुम्ही एका ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं राहतं पण त्यामध्ये तुम्हाला काय झालं किंवा का नाही आलं
कुठली अडचण आली हे तुम्हाला बघण्यासाठी कुठलाच नंबर नसतो. पण ह्यामध्ये तुम्हाला एक टोल फ्री नंबर पण देण्यात आलेला आहे. त्या नंबरवरती कॉल करून पण माहिती घेऊ शकता किंवा त्यांची एक वेबसाईट पण आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये ती वेबसाईट पण तुम्हाला दिलेली आहे बघा. त्या वेबसाईटवरती जाऊन पण तुम्ही जे आपला टायमिंग असतो 10 ते 5 या टायमात आपण त्यांना कॉल करू शकता किंवा या टायमात व्हिजिट देऊन सुद्धा आपली माहिती घेऊ शकता बघा. ही जर तुम्हाला सगळी माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा. आणि हीच माहिती सगळ्या अपंग बांधवांपर्यंत पाठवा, जेणेकरून जे गरजूवंत आहेत त्यांच्यापर्यंत जर ही माहिती भेटली तर एक चमत्कारच होऊन जाईल बघा. धन्यवाद.